न रूपमस्य ततोपलभ्यते अश्वत्थमेन सुविरूढमूल. आतापर्यंत या संसाररूपी वृक्षाचा अध्यारोप करावा. आता अपवाद करायचा आहे. मळ जसंच्या तसं ठेवायचं नाही. मग ते मसनामध्ये नेऊन काय केलं पाहिजे, लाकडवरती जाळलं पाहिजे. त्याप्रमाणे याला अध्यारोप असं म्हणतात. मुळामध्ये हा संसाररूपी वृक्ष कसा आहे, नरूपमस्य, त्याला स्वतःचं अस्तित्व नाही. तथा उपलब्धते म्हणजे तरी पण सुद्धा गारुड्याप्रमाणे आपलं अस्तित्व दाखवतं. नांदवून जादिरनाची संप्रतिष्ठा. कोणत्याही पदार्थ म्हटल्यानं त्याला आदी असतो, आरंभ असतो. याला आरंभ नाही. पुढे काय नांदतो म्हणजे त्याला अंतही सुद्धा नाही, म्हणून तुला अनादी आणि अनंत असं म्हणतात. नच संप्रतिष्ठा. भासते कालामध्ये तो क्षणभरचे की स्थिर राहू शकत नाही. सारखं त्याच्यामध्ये रूपांतर होत असते, म्हणून त्याला नच संप्रतिष्ठा असं म्हणतात. अश्वत्थमेन पहिल्या 2 श्लोकामध्ये सांगितलं होतं. ऊर्ध्वमूल मदशाक. अश्वत्थ म्हणजे नाही, उद्यापर्यंत जो सारखा टिकत नाही, म्हणून त्याला अश्वत्थ असं म्हणतात. सुविरूढ मूल न संग शस्त्रेण दृढेन चित्वा. सुविरूढ मूल याचं मूळ खाली गेलेलं आहे. अगदी ऐसे होती तर उतरून लोह लोष्ट आणि पाषाण. मग याला नष्ट करायचं म्हणजे काय करायचं, वंद्यापुत्राला नष्ट करायचं म्हणजे काय करायचं, वंद्यापुत्राला मारायचं आहे, काय करायचं, शस्त्राने मारायचं. मग काय करायचं, मारण्याकरता त्याचं अस्तित्व असावं लागतं. वंद्यापुत्राला अस्तित्व आहे का, मग त्याचा नाश क्रियेने होत असतो का ज्ञानाने. मग असंग शस्त्रेनं, मग शस्त्र कोणतं असंग म्हणजे ज्ञानरूपे. शस्त्राने त्याला काय कर्म छेदून काढ. आता याचा ऊर्ध्वमूलमध शाखा इथपासून याचा आरंभ झाला. परीत म्हणजे हानपोटी. ऐसे गंभीर किरीटी आणि एवढे झाड पाठी. ऊर्ध्वमूल आदर्श शाखा अश्वत्थम. वरच्या फांद्या, खालच्या फांद्या, आडफांद्या. एवढं मोठं हे विशाल वृक्षरूप असणारं झाड. म्हणलं हे कसं शक्य आहे का, हे याला नाहीसं करणं म्हणजे अशक्य आहे. एवढे झाडच पाठी असे काही असे असं कोण समर्थ आहे की या संसाररूपी वृक्षाला नष्ट करेल. के ब्रह्म याच्या शेवटवरी वर्धो शाखाची थोरी आणि मूळ तो निराकारी. याची वरची शाखा कुठपर्यंत वाढते, नाही ब्रह्मेशाना पडते, वाढणे नाही. मनुष्य अनुष्ठानाने जर गेला तर कोणत्या पदाला प्राप्त होतो, ब्रह्मपदाला. लोकांनी जर भारतातल्या सगळ्या लोकांनी जर निवडून दिलं तर केंद्रामध्ये मुख्यमंत्री होतो. मुख्यमंत्र्याच्या पलीकडे संपलं मग सगळं. ब्रह्माच्या शेवटवरील ऊर्ध्व शाखाची थोरी आणि मूळ तो निराकारी वृद्धी आहे. आणि त्याचं मूळ जर पाहायला लागलो त्याचं मूळ माया आहे. ऊर्ध्वी असे सावर आहे तळी फाकत असे आधीच्या डाळी. माझी धावत असे दुधामुळे मनुष्य. सावर आहे तळी. सावर म्हणजे ज्याला जड असं म्हणत असतात, अगदी दगडापर्यंत. तर उतरून लोह लोष्ट आणि फासत असे आधीच्यामुळे खालची डाळ शाखा इथपर्यंत जाते संज्ञात जाऊन. माझी धावत असे दुधामुळे मनुष्यरूपी. वाऱ्याने रजाने वाढणारे जे मनुष्यरूपी शाखा आहे, मध्य शाखा आहे. वर जायचं, वर असेल तरी वर जाता येते, खाली जायचं असेल तरी, नरकापर्यंत जायचं असेल तर निषिद्ध कर्म करावं. आणि याच्यापर्यंत जायचं असेल तर त्याला कोणत्या विहित कर्माच्या द्वारा, अनुष्ठानाच्या द्वारा
जीवात्मा मुक्त मुक्ती नाही बरं का. मुक्ती मात्र कशाने मिळते? ज्ञानानेच मिळते. वर जरी गेला तरी नाही का, तरी पुनरावृत्तीच्या मापा कायमचा स्थान आहे का ते? नरेंद्र मोदीचा का कायमचं स्थान आहे का? तुम्ही आम्ही निवडून दिला म्हणजे मुख्यमंत्री झाला, उद्या विश्वासाचा ठराव आला तर सोडून दे, बंगला काय करा, खाली करा. म्हणजे सगळे जे आहे ना पद, हे सगळे पद कर्माने प्राप्त होणारी पद आहे. जे जे कर्माने प्राप्त होत असते ते कायमचं टिकू शकत. बरोबर. धावत असेल त्यामुळे मनुष्यरूप हे जंक्शन आहे. वर जायचं असेल तर वर जा, खाली जायचं असेल तर खाली जा, नाही का. एखादं स्टेशन असते ना, जंक्शन. ऐसा गाढा आणि अफाट. एखादा वडाचा वृक्ष मोठा विशाल वर असतो आणि गाढा म्हणजे खाली सुद्धा जमिनीमध्ये तेवढाच असतो. खाली जमिनीमध्ये केवढा आहे सांगता येत नाही, वरचा विशालता सांगता येते. आता कोण करील शेवट, तरी झाले हळवट दर्शी भाव. मला अर्धवट असं वाटेल की हा संसार नष्ट वृक्ष कोणाकडूनच सुद्धा नाहीसा होऊ शकत नाही. उन्माळ वयात बसे हे तो सायासे कायसे बाळा बागोल दसे. आता हे सगळे अजातवादाचे दृष्टांत. अजातवाद असताना तुमच्या एक 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 वन्यापुत्र, शशशृंग, हे सगळे दृष्टांत, 4 दृष्टांत. एक वन्यापुत्र, शशशृंग, पुढे कपूस, 3 झाले, आणखी राहिले. हा बरं, बागुल आहे ना, नाही आहे ना ते मुळामध्ये नाही, पण ते एखाद्या वेळेला भलत्याच वेळेला कारटा काय होते, रडायला लागते. जावे बुवा घरी आलेला आहे, पवन झाड चालले आणि कारट ओरडलं. बरं, ते भलत्याच पदार्थाकडे ओळखते. पदार्थ संपून गेलेला असतो आणि ते त्याच्याविषयी काय करतं, ते आग्रह करते. नुसतं रडतं का पालतं पडतं का पाय घासतं. आणि मग आता त्याला समजवायचं कसं. मग ती आई काय करते, म्हणलं बघ कारट्या गप बसत का नाही तर बागुल बुवाला काय केलं. हाताला वाटते खरोखरच काय आहे, आणि तो जोळीमध्ये टाकतो काय करतो, घेऊन जातो. ते गप बसते बा. म्हणजे इतका गप बसते की मारायला टेकते, ते डोळे पांढरे करायला लागते. मग ते आईला वाटत असे भलतं झालं, हे करायला गेलं काय. आणि मग म्हणले ते बा याच्या बागुल बुवाला हाकलून देते की हो जातोच का नाही बागुल बुवाला म्हणते. खरोखर बागुल बुवा आहे का? मग संसार तसंच आहे. अजातवादाच्या दृष्टीने संसारात त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. कोणता? दोरीच्या दृष्टीने सर्पाचा कोणता अभाव आहे? भासते वेळी सुद्धा दोरीवर सर्प नाही, भासते काळातही नाही, भासल्यानंतरही. असं आहे. तुला असं वाटेल म्हणून बाळा बागुल दशे दौडावा आहे. गंधर्व दुर्ग काय पाडावे. आकाशामध्ये मोठे मोठे आणखी अशी ढगं येत असतात, पण त्याच्यामध्ये त्या ढगाला काहीतरी आकार प्राप्त होत असतो बघा, त्याला गंधर्व दुर्ग असं म्हणतात. शशी विषाण मोडावे. एखाद्या शेतकऱ्याने हे केलेलं असते ना, काय शेतकरी लोक असतात ना, पिकाची वेळ आली म्हणजे मग काहीतरी बुजगावणे, त्याला बरोबर असे 2 हात काड्या दाखवायच्या. कोणाचा एखादा मडकं असला तिथे ठेवून द्यायचं, त्याला काय एखाद्याचा फडका सदरा काय करायचा. आणि ते वाऱ्यानं आलं म्हणजे काय होते, हालते. पक्षाला असं वाटते आपल्याला मारण्याकरताच धावतो का. मग खरोखरच मनुष्य आहे की नुसतं दिसण्यापुरतं आहे, त्याचं अस्तित्व सत्य होऊ शकते का. तैसा संसार हा फिरा खपत नाही. होवावे मग तोडावे खपूस घे. अशोकाच्या झाडाला कुठं फुलं असते का.
खायचं असेल तर अगोदर त्याला काय पाहिजे? खपुष्प म्हणजे आकाशाला कुठे पान आहे, मुख आहे का, फुल आहे का? तैसा संसार वापरा रुख नाही माऊन मळणे दर. आतापर्यंत कोणत्या वादाचं रक्षण झालं? अजातवाद. असावान मग नष्ट करावा म्हणून उन्मनी दळा हे का संसार हा वीरा, हे वीरसा असलेल्या अर्जुना रुख नाही साचो करा. खरोखर त्याचं अस्तित्व फक्त भाष्ट प्रतिभाषिक सत्ता कोणती? मृगजळाला कोणती सत्ता आहे? प्रतिभा. आणि खरं पाणी व्यावहारिक सत्ता आहे. मग उळंबणी दळा राखायचा, मग त्याला नष्ट करण्याकरता भीती बाळगण्याचं काम नाही. हो, पण तुम्ही आतापर्यंत जे वर्णन केलं हे कोणाचं केलं? मग त्याच्याकरता वांजेच्या पोराचं लग्न होतं, त्याचं वर्णन केलं. आम्ही सांगितलं जे पर्यंत मूळ दाळाची वजळी वांजेची घरवरी. आम्ही जे काही वर्णन केलं, मूळ सांगितलं, डाळा सांगितल्या, त्याचा स्वरूप सांगितलं. म्हणलं हे सगळं सामनं आमचं कसं होतं? वांजेची घरभरी लेकुरे द्यायची. हे सगळं घर कुणाने भरलेलं आहे म्हणले. अहो पण म्हटलं काही दिसत नाही या ठिकाणी. म्हणलं ती सगळी पोर वांजेची होती. कोणाची होती? तर वाज मारायचं पुन्हा काय म्हणायचं? एक बदत हो या घर, मला जीभ नाही असं माझं बोलतो नाही. म्हणलं मी मुका आहे तर बोलतो का? बोलतो का? काय केलं ते चेहरेपणे स्वप्नाची येते बोलवणी, तशी जाण कहाणी दुगळीची. स्वप्नातल्या पदार्थाचं अस्तित्व कुठपर्यंत? जोपर्यंत जागा होत नाही. आणि एकदा जागा झाला की स्वप्नातल्या पदार्थाचं अस्तित्व काय झालं? तशी जाण कहाणी दुर्गळी. त्याप्रमाणे हे सगळे गोष्ट आम्ही सांगितली. लहान मुलं खुश असतात बघा, आजीबाईनं गोष्ट सांगितली. एक आजीबाई ती म्हणली, मुळात आकाश आहे ना, हा म्हणला ते वर गेलेला आहे. मग ते पोरं विचारतात, आजी आकाश वर कसं गेलं? तर आजीलाही कुठं सांगता येते. ती आजी सांगत असते, मी झाडत होते अंगात, झाडता झाडता माझ्या कमरेला काय टेकलं ते, मला इतका राग आला केरसोनी मारली आणि ते वर गेलं. धाकाला अजून खाली येत नाही. नातवंड कसे असतात, खुश असतात. काय आपली आजी. म्हणून या कहाणीला कोणत्याही प्रकारे अस्तित्व नाही. वाचून आम्ही निरुपेरे जायचे, याच्या चळपुळाचे तसे आणि तैसाची हात तसे. खरोखरच हा वृक्ष असता तर तो कुठं नाहीसा करता आला असता का? खरोखरच सर्प आहे असं वाटलं म्हणजे व्यावहारिक सर्प आहे तो कुठं दोरीच्या ज्ञानाने जात असते. तो तर मारायला गेले तर फणा डास धरणारा प्राणी असं म्हणतात. सांगा, तुम्ही जर एखाद्या काठीने जर त्याला मारलं, त्याला जरी सूड घेता आलं नाही, तर कोणत्या तरी जन्मात सूड घेतल्याशिवाय म्हणून सर्पा मनोनी न व्हायचे असं म्हटलंय. बैर जन्मांतरीचे सर्प तो आपला बरोबर नेमका त्यालाच चावतो बघा, 2-4 माणसं असले तर. कोणाच्याने संताने निपजती यावन वळणे, काय फुंकल या गगने जाईल का? असा कोणाचा संतान आहे की जो याला आणखी उपडून टाकेल? काय फुंकल या गगने जाईल का? फंक मारल्यानंतर कुठं आकाश उडत असतं का? मनोनी पायी धनंजय आम्ही वाणिले रूपदे माया आणि कासवीचे नित्वेरे आहे. आता तर मिथ्यात्व सांगतात. आम्ही जे काही वर्णन केलं ते कोणाचं वर्णन आहे? मग मायेचं. आणि माया म्हणजे मा म्हणजे नाही, या म्हणजे जी भासते पण तिचं अस्तित्व सिद्ध होत नाही. तिला काय म्हणायचं? माया. मृगजळाची गातळी ते दुठी दुरुणीच वाचवणी त्याने पाणी केली दाबे शिकाई.
कोणाचं तळ आहे ते मृगजळाचं सगळं पाणी आहे. दिसायला पाणी असायला काय काही नाही. हा तळ जसंच आहे, फक्त दुरून त्या तळ्यामध्ये आणखी पाणी असं वाटते. बघायला गेलं तिथं कुठलं पाणी. वाचून त्याने पाणी साळी केळी लावायची. एका वेळा शेतकरी त्याला वाटलं की यावर्षी खूप पाऊस पडला, मग तळ मृगजळाने काय झालेलं आहे म्हणून साळी केळी त्याला पाणी लागत असते. म्हणजे भात पीक असताना त्याला भरपूर काय पाहिजे. आणि एखादं केळीचं पीक घ्यायचं असेल तर केळीला सारखं काय लागतं असं. विना भरपूर पाणी कालव्याचं असल्याशिवाय हे साळी केळी लावता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन नाही का. लावी जशी काही मूळ अज्ञानाची तवलटिके मा कार्य येता याची केतुकी म्हणून संसार रूपी सत्य घे लावायची काय. मूळ अज्ञानाची लटके, मुळात मध्ये असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञानाचं आणखी मिथ्या असल्यामुळे मा तयाचे कार्य एक केतुकी. म्हणून त्याचं कार्य कसं आहे, नवल करण्यासारखं आहे. महात्म्याचे कार्य हे पिके म्हणून संसार करोणी संसार व्हावं स्वरूपी अंते जावं करोणी संसार. संसार सत्य नसून कसा आहे. संसार रुख सत्य घे वाहो चिगा अगा पैपंड कुमरा येता स्वरूपाची आणि करीत असे आडवारा वृक्षावास. मध्यंतरी आडवा येणारा कोण आहे नाही का. संसार आहे ना, प्रतिबंध आहे ना. 3 प्रकारचे प्रतिबंध तुमच्या पंचमादीचा. भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, भावी प्रतिबंध. भूत प्रतिबंधाची गोष्ट सांगली होती ना. त्याच्या चित्तामध्ये कोण बसलेले, रुक्मिणी का आणखी कोण. त्याच्यावर गुरुजी सांगतात त्याचा काय उपयोग आहे. याला कोणता प्रतिबंध करायचा. प्रतिबंध वर्तमान विषयासक्ती लक्षण. पदार्थाच्या ठिकाणी असणारी आसक्ती याला कोणता प्रतिबंध. आणि आगामी प्रतिबंध वामदेव त्याच्या ठिकाणी आगामी प्रतिबंध आहे. हे 3 प्रतिबंध मनुष्य ज्याला ज्ञान होऊ देत गुंतलो या संसारे कैसा. मी माझे वाढवणे स्वैतन देशे जे केलं लागले काळपाटी. प्रतिबंध असतात. म्हणून संसार रूपी दिसायला हा संसार जरी असला तरी संसार तो सत्य नाही. कसं आहे तर म्हणून ते झडझडवणे बैलाने याला विपरीत ज्ञान म्हणतात. माझा नसताना माझ्या मनाचं आणि जे आपलं नाही वस्तूच्या तिला माझ्या मनाचं. वेडा मनुष्य असतो ना त्याला काही कळत नाही दुसऱ्याच्या पदार्थाला काय म्हणतो. मग हे अन्याय. शरीर सुद्धा आपलं आहे का दुसऱ्याचं आहे. देह हे काळाचे म्हणा. बरं तर उपादान कारण काय आहे. शरीराचं उपादान कारण अविद्यामय एकच आहे. प्रकृती वगैरे असं अज्ञान आहे त्याचं उपादान कारण आहे. त्यापेक्षा उपादानाचं कारण सांगायचं म्हणजे पंचमहाभूत. अज्ञानाचं कार्य कोणतं आहे. पंचम शरीर आपलं नसून पंचमहा. आणि तुकोपर्यंत शरीर ज्याचे त्याची समर्पित. मरणाआधी राहिलं. मरण कोणाला आहे, शरीराला आहे. ते शरीरात आम्ही काय केलं, मरणाची भीती काय झाली. म्हणून राहिलं सत्य के वावाची का अंत यायचे नाही यायचे बोलीचे जे काही साचची आहे के परी. म्हणून संसार रूपी वृक्षाला अंत नाही, त्याचा नाश होऊ शकत नाही असे जे म्हणत असतात ते साचची पायी आहे के परी. म्हणलं ऐक की प्रबोध जाऊन येतो निद्रिके अंत आहे. रात्री नसर येतो पाय जया होते. प्रबोध जाऊन येतो निद्रिके अंत आहे. जोपर्यंत मनुष्य जागा होत नाही तोपर्यंत रात्रीचं काय असते, अस्तित्व असते.
जागा झाल्यानंतर स्वप्नातलं अस्तित्व काय झालं, संपलं. आणि जोपर्यंत तो जागा होत नाही तोपर्यंत अगदी जागृतीच आहे असं वाटते. काय वाटते? आणि मग स्वप्नातून जागा झाल्यानंतर एक पोरगा होता बघा, रविवारी झोपला तो बरं का, मंगळवारी उठला. आणि त्याला लोक म्हणत, अरे आज मंगळवार कुठला म्हणला, मी इतका झोपत असतो. निद्रेत ओके आणतो आहे. रात्री सर तर पाहिजे जरा, जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत रात्रीचं अस्तित्व. त्याप्रमाणेच आहे, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही आहे ना. मग सर्वामध्ये श्रेष्ठत्व कोणत्या ज्ञानाला दिलं आहे? स्वप्नातल्या माणसाला जर आणखी स्वप्नातल्या माणसाचं दुःख निवृत्त करायचं असेल मग काय केलं पाहिजे? एक पोरगा होता इथे, त्याने काहीतरी रात्री वाघ बिग असे गोष्टी बिष्टी ऐकल्या असे, आणि मध्यरात्री वाघ वाघ असं म्हणायला लागते. बळकटी बांधली लोक. अरे काय करता, वाघ लागला, वाघ पाठीमागे लागला. आता त्याला वाघ लागला, काठी द्यायची का मारायला? कारण वाघ व्यवहारातला आहे का स्वप्नातला आहे? मग तो स्वप्नातला वाघ निवृत्त करायचा असेल तर काय केलं पाहिजे? तर जागा केलं पाहिजे. त्याप्रमाणे दुःख निवृत्त करायचं. जगजोगी जगजोगी जागता जगदेव. मग या जागृती कोण देतात? भगवंताने सुद्धा जागृती. धर जडवून बैला हे ज्या पावशी अव्यंग आहे का ते. मग ठिकठिकाणी परमात्म्याने सुद्धा संसाराचा आहे, ते बी संसार आहे या समजता. आणि मग वैराग्य जवळीचा. पण देवाने सुद्धा काय दिलेली आहे? संतांनी, नाही का? म्हणून सूर्याचे नाही विवेक ऐसा तो पारता विवेक नथवी माता. तो अंत नाही अश्वत्था बरोबर. जोपर्यंत आणखी ज्ञान होऊ शकत नाही तोपर्यंत याला अंत. एकदा ज्ञान झालं की संपलं सगळं. पण ते ब्रह्मज्ञान असावं लागतं. सामान्य याच्याकडून काम भागत नाही. कोणतं काम? सगळ्यात विद्येचा राजा कोण आहे? म्हणून त्याला राजविद्या असं म्हटलं. परीक्षेचा निवृत्त करण्याकरता शुकाचार्याने कोणतं ज्ञान सांगितलं? अर्जुनाचा शोक निवृत्त करताना कोणतं ज्ञान सांगितलं? बरोबर आहे. वाजत आहे वारे निवांत जाऊन राहायचे तिच्या तिथे, तेव्हा तरंगत्व आनंद म्हणावे. वाऱ्या जोरजोराने व्हायला लागला, त्याला शांत करायचं. जेवण आहे तिच्या तिथं वाजत आहे वारीने. जोपर्यंत आणखी हे होत आहे, जेवण राहायचे. जी वस्तू जिथे आहे तिथेच राहू शकत नाही. तरंगाचा आनंद म्हणावीच घे. मुळामध्ये समुद्रच आहे किंवा नदी आहे वगैरे, म्हणजे अनंत तरंग दिसत असतात. त्याला कारण कोण आहे? वारा. जसा जसा वारा वाहत जाईल तसे तसे अनंत तरंग दिसत असतात. वारा शांत झाला की तरंग जसे नाहीसे होत असतात. म्हणून सूर्याचाही हारपे तै मृगजळा भास रोपे. आणि का प्रभास आहे? मृगजळाचं अस्तित्व कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सूर्य उगवत नाही. एकदा का सूर्याचं ज्ञान झालं की मृगजळाभास काय झाला? का प्रभात आहे दीपे मालवले. दिवा मालवल्यानंतर प्रकाश आपल्याला प्राप्त होईल का? त्याप्रमाणे मूळ बीज अविद्या काय ते ज्ञानच आहे होय. आणि तवय अंता येईल. म्हणून मूळ त्याचं कोणतं आहे? ऊर्ध्व. मूळ म्हणजे माया, ही त्याला बीज आहे. मूळ बीज अविद्या काय नाही का? मूळ बीज असणारी होते ते ज्ञानाचाही उपयोग आहे. म्हणून ते ब्रह्मज्ञान. मायेला नाहीसं करण्याची शक्ती फक्त ब्रह्मज्ञानातच आहे. अन्य ज्ञानामध्ये ही शक्ती होऊ शकत नाही. नवया अंतवाय जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही
भगवंताने नाही का श्रीमद भगवत सामान्य विशेष आणि त्याला ज्ञान सांगून त्याचा काही उपयोग झाला नाही. तंतचा कृपया विष्ट अश्रुपूर्णा पुढे विषेदंतमिदम वाक्य सांगितलं. म्हणलं अर्जुन आहे तुला शोभत नाही. कडे बिंबास्मकम पार्थ नाही तत्व शोधर दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ. तरी अर्जुनाची रड जशीच आहे. नाही कार्पण्य दोष पादस्वा. मग त्याला कळून चुकलं आपलं काहीतरी चुकतं आहे. ती चूक लक्षात आल्यानंतर कार्पण्य दोष महत्स्वा पृच्छामी त्वं धर्मसमूढ. म्हणलं मी अधर्माने युक्त असलेला तुला विचारत आहे, वर्णन आहे का. मग तोपर्यंत अंत आहे असे एरवी नाही. किती जरी साधना केली तरी शुद्धी मुक्तीच्या बाबतीमध्ये ज्ञानादेव तो कैवल्यमिति शास्त्रेषु. देवीची अनादी ऐशी आधी शब्दी आणि तो आळून हृदय बोल. देवीची अनादी आणि ऐशी आधी शब्दी. कोणत्याही अनादी म्हणण्याकरता अगोदर त्याचं अस्तित्व सिद्ध व्हावं लागत असं नाही का. वंद्यपुत्र अनादी आहे म्हटल्यानंतर शोभा देतं का. अनादी म्हणायचं असेल तर अगोदर त्याचं अस्तित्व काय झालं पाहिजे. मग वंद्यपुत्राचं अस्तित्व सिद्ध होतं का. मग त्याला अनादी म्हणता येईल का. स्वरूपाने संसार खरोखरच आहे की त्रैकालिक अत्यंत आहे. दोरीवरती वाचलेला सर्प कुठे खरा असतो का. मग त्याला अनादीसुद्धा काय करता येत नाही. नरूपमस्य येतं तो नंदवनाच्या आधी. देवीचे अनादी ऐसा शब्दी आणि तो आळून अनुरुधी बोला दे. मग त्याच्यावरती अनादी म्हटलं जाते. तो आळ आलेला आहे. काय आलेला आहे. आरोप आलेला आहे. काही नसताना मनुष्य एखाद्या ठिकाणी काहीतरी जुगार खेळ चालला असतो. जुगारी माणसं त्यांचा डाव चाललेला असतो आणि एखादा बघ्या मनुष्य आपला उभा राहते तिथं. आणि ते काय होत असते. मग ते तिकडून कोणीतरी लावली आणि ते पोलिसाची काय आली. म्हणजे सगळे खेळत होते ना. त्यांनाही बसवलं कुठे चला चला की. आणि हा बघ्या होतो ना यालाही धरलं. अहो म्हणलं मी खेळत नव्हतो की म्हणलं चालू झाला. याच्यावरही तो काय आला. खेळत नसताना देखील काय आला आरोप आला. आरोप जो असतो तो खरा असतो कधी खोटा असतो. संसाराच्या जठाई साचोकार तो नाही. मग संसार आणि हा तरु आहे. साचोकार तो खरा नसून कसा आहे. मग दिसण्यापुरता आहे प्रतिभाषेला. वेदांतशास्त्राने दोनच सत्ता मांडल्या का. एक पारमार्थिक आणि प्रतिभाषे. म्हणलं एक या निशा सर्वभूतानां ज्ञान. स्वप्नाला काहीतरी अस्तित्व आहे पण जागृतीला काही नाही. स्वप्नाला काहीतरी देश आहे थोडा का होईना पण काल आहे. पण जागृतीला देश नाही काय नाही. म्हणजे स्वप्नापेक्षा जागृती काय आहे मिथ्या आहे. आणि दोनच अवस्था आहे. एक कोणती तुमची पारमार्थिक आणि दुसरी कोणती प्रातिभ आहे. मा नाही तर अधिक आहे. कोण अगोदर तो असावा आणि मग त्याचा हे करावा. जो साच जेथून उपजे त्याची चाळी सहज आहे. आणि आता नाहीच तो मनोजी कुठून. खरोखरच जो उत्पन्न झाला असेल बरं का. त्याचं अस्तित्व आपण सिद्ध करत असतो. त्याचा आरंभ सांगता येत असतो. आता नाहीच जो म्हणून या. एखाद्या बाईला मूल झाल्यानंतर त्याचा आरंभ सांगता येतो. जन्म कोण्या दिवशी मृत्यू कोण्या दिवशी बरं का. वंद्यपुत्राचा जन्म मृत्यू सांगता येतो का. त्याचं अस्तित्व काय होत नाही. त्याचं पारमार्थिकदृष्ट्या संसाराचं अस्तित्व काय होत नाही. म्हणून संसार मुळामध्ये नाहीच असा जो सिद्धांत ठेवलेला आहे ना तो कोणत्या भूमिकेवरून आजादवाद आहे. म्हणून हे जन्म ना नव्हे असे सांग कोण माये. नाही पण याची होय नाही. म्हणून हे जन्म ना नव्हे का. अनैशिया सांग कोण माये.
ज्याचा जन्मही नाही, ज्याचं अस्तित्व नाही, असा वांजेचा पुत्र नाही. वांजेचा पुत्र मी म्हणणं हे सुद्धा काय होत नाही. बाई वान जाईन पुत्र कसा, वांजेचा पुत्र म्हटलं जे जन्मना नाही त्याला जन्मही नाही ना अस्तित्व नाही. म्हणलं वांजेच्या मुलाला माय सांग कोणती आहे सांगायचं. त्याच्या आईचा तर काय आहे. आणि याला की नाही पण याची वय आहे म्हणून याला नसून नाही का. मग काय म्हणायचं शेवटी अनादी म्हणायचं. आरंभच सांगता येत नाही म्हणून त्याला काय म्हणतात अनादी. वांजेची आलेखान कैसी जन्मपत्रिका, नवी निळी भूमिका, वांजेची आलेखा हे सगळे अजातवादाचे दृष्टांत. काहीची जन्मपत्रिका मला वांजेच्या खरोखर असेल तर जन्मपत्रिका सांगता येईल की. एक जन्मपत्रिका लिहित असतात ना भगवान श्रीकृष्णाची सुद्धा गरगर ऋषीने काढलेली आहे. त्याच्या अगोदर मंबाळ भट्टा गेला होता. तो गेला होता का कंसाने पाठवला होता. तो काय त्याच्या जन्मपत्रिका सांगण्याकरता गेला होता का काहीतरी सांगण्याकरता गेला. म्हणजे पाकिस्तानचा माणूस येत असतो भारतामध्ये. तो काही काहीतरी भारताच्या कल्याणाकरता तर ते यशोदेला कडे ना तुम्हाला माहिती नाही. शेवटी भगवान झोपलेले होते. लहान भगवान म्हणलं आपली आई आता नाही त्याचं स्तुती करायला लागलेली आहे. मला तर काय केलं पाहिजे. हाणला पाटावर बसण्याकरता बसायला काय दिला होता. मग ते सगळे जड म्हणायला लागले. म्हटलं देवा तुम्ही तिथेच थांबा. कुठे आता देवाची सत्ता कोणावर आहे. जडावर आहे काय. आणि ते सगळे जड म्हणाले ते गिऱ्हाईक आमचं आहे तुम्ही. मग खालच्या पोटाने हालाला काय केली. मग खालचा जो पाठ होता पोथी होती वा. मग तो खालचा पाठ म्हणाला पोथीला लवकर उतर म्हणला. कशा करता पिटाई करायची. जाऊ द्या आपलं याचं ना तुमचं रामायण म्हणा भागवत म्हणा तिथं रंगून रंगून इतकं रंगून म्हणजे महाराज पुढच्या वर्षी भागवत तुमचंच पाहिजे. नाही पण फार ना हे बघ काहीतरी करण्यापेक्षा भागवत आज जरा गरज आहे ना. ते कशाची आहे असं आहे ना. किती जरी झालं ते कोळशाचं दुकान आहे करत सुगंधाचं दुकान आहे. मग त्याची आवश्यक आहे. येड्या बाबळी जास्त वाढल्या पाहिजे का चंदनाचा वृक्ष. एवढा मोठा महाराष्ट्र आहे. किती लोक सांगणार आहे महाभारत कोणी सांगतच नाही. सांगणाऱ्यापैकी फक्त काय भागवत आणि राम आहे. काय किती अशी वक्ते आहे. वक्त्याची टीका करतात तो प्रश्न काय द्या सोडून द्या. टीका करणाऱ्या माणसाचं काम काय असे तू किती कसे चांगले बघाय. नरेंद्र मोदी फार चांगलं वागते तरी राहुल गांधी टीका केल्याची सोडून द्या. साधे माणूस आहे. कुणाचे संताने निर्मळते यावून मिळते फुंकर या गगने जाई जरगा. फुंकर मारल्यानंतर कुठं आकाश उडून जात असते का. म्हणून धनंजय आम्ही मानिले रूप दे माया आणि कासवीचे तुपे राया हो घरी जाई. वांजेची लेखा बरोबर आहे. कुठे 234 क्रमांकाची होईल बाबा. 234
वांजेची आले कणकायची जन्मपत्रिका, नवीन नळी का वांजेच्या पोराची कुठं जन्मपत्रिका दे, अजून त्याचं अस्तित्वच नाही. नवीन नळी भूमिका केलं. आकाशाकडे पहिल्यांदा आकाशाला रंग आहे काय, पण कोणता रंग दिसतो आपल्याला? निळा. नसून दिसतो का नसून दिसतो? मग त्या विचारसागरामध्ये त्याच्यामध्ये ते कारणाभ्यास आणि एक कार्याभ्यासाला तिने दोषाची काही आवश्यकता. व्योमकुसुमाचा पांडवा कोणी दोष ठेवावा, म्हणून नाही ऐशी अभावा अध्यक्षाची. व्योमकुसुमाचा पांडवा, व्योम म्हणजे आकाश. आकाशाला कुठे फुलं असतं का? नाही का? एखाद्या माणसाला सांगितलं जा म्हणाला फुलं घेऊन ये, आपण म्हटलं कुठून फुलं आणायची? म्हटलं आकाशाची तोडून आणायची. म्हणून नाही ऐशी अभावा अधिकाशी. अगोदर त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही, म्हणून त्याचा आधी सांगता येत नाही. नरूपमस्य नंतो न चादीर्णच संबंध. घटाचे नाही पण स्वतःची असे केली यावी, तैसा समूळ वृक्ष जाणार नाही. त्याप्रमाणे स्वरूपाच्या द्वारा याची सिद्धी होऊ शकत. असा त्याला आधी नाही, त्याला काही नाही. अर्जुनाची पायी आद्यंत याची नाही. माझी आभासी काही ते म्हणाला आधी नाही, पुढे काही नाही, अंतही नाही, पण भासतो याची नाही का. माझी स्थिती आभासी आहे, पण ते भासणं याचं काही नाही, खरं नाही. टवाळ म्हणजे नाही का, एखादा परत उद्योग करत नाही, धंदा करत नाही, म्हटलं का रे अरे काय उद्योग कर, काही धंदा कर. अशी टवाळकी कशाला करतो? अभ्यास करत नाही. टवाळ म्हणजे रिकामा फिरतो. टवाळ का सगळे आणखी अजातवादाचे आणि विवर्तवादाचे दृष्टांत आहे. ब्रह्मगिरी वने नरिगे आणि समुद्रिकी नरिगे, तरी माझी दिगे वावगे. कशाची नदी? मृगजळाची नदी. मृगजळाची नदी गोदावरी आहे का? गोदावरी ब्रह्मगिरीवरून निघते, राजमहेंद्रीला समुद्राला जाऊन मिळते. आणि मृगजळाची नदी आहे, कोणत्या पर्वतावरून निघाली? निघाली कोणाची नदी? ब्रह्मगिरी निघाली. तिचं अस्तित्व सिद्ध झालं ना. आता नाही नदी ब्रह्मगिरून कशी निघे? म्हणून ब्रह्मगिरी होणे नदी गई. आणि समुद्रकीर म्हणून समुद्राला मिळत नाही, तरी माझी दिसे वावगे. मध्यंतरी भासते याची वाट, मध्यंतरी दिसते ना ते. मुळात नदी कोणाची? मृगजळाची. तैसा आद्यंत कीर नाही आणि साचची नव्हे काय. म्हणून संसार वृक्षाला आधी नाही आणि पुढे काय नाही, मग अंतही नाही. आणि साचची नाही आणि खरा सुद्धा नाही. परी लटकेपणाची नवाई, परंतु लटका असूनही सुद्धा खरोखरच मी असं त्याचं काय दाखवत होतो? अस्तित्व दाखवतो नाही का. एखाद्या नाटकामध्ये काम करणारे खरंच तो काही दशरथ राजा असतो का? पण लोकांना असं वाटते खरोखरच दशरथ राजा आहे. एका माणसाने तो रावण सीतेला घेऊन चालला होता. कोणाला? आणि काय दुष्ट पाहणारा मनुष्य. आणि त्याला इतका राग आला तो म्हणला काय दुष्ट माणूस आहे, काय कळत नाही, खुशाल निरपराध बाईवरती अन्याय करत असतो. त्या नाटकामध्ये जोडा काढला जोडा रावणाला लागला का कापडाला लागला. पडदा होता तो पडदा खाली. मुळामध्ये खोटं आहे पण काय दाखवलं खरं म्हणून असं आहे. म्हणून लटके असते म्हणून तर जीव काय होते, फसते.
लटकेपणाची नवाई पडी वाचेगा. नानारंगी गजबजे बरोपी सोंग करतो ना, माणसाला वाटते खरोखरच सोंग कसं आहे, खरोखर आहे. पण त्याचं सोंग हे खरोखर असते का पैसा मिळवण्याकरता असते. दुसरा दृष्टांत, नानारंगी गजबजे तसे इंद्रधनुष्य दिखेजे नेनता पाहिजे आहे. बरोबरच की भलत्या वेळेला अकाळी पाऊस आला म्हणजे दिवसाच्या वेळेला आणि आकाशाच्या मध्ये इंद्रधनुष्य दिसत असते, रंगाने असं उंच असं दिसत असते. त्या नेनता पाहिजे आहे. लहान मुलाला असं वाटते खरोखरच ते काय आहे, पण ते असून असते का नसून नसते नसून. तैसे स्थितीचे वेळ बोलवी अज्ञानाचे लागवी अरे मेकळी लोक जायचे. म्हणून खरोखर स्थिती या नाही, ज्याला आधी नाही नांदता नाही त्याला स्थिती कशी असू आहे. भुलवी अज्ञानाचे डोळे. मग तो खरा कोणाला वाटत असतो, जो अज्ञानी पुरुष आहे त्याला काय वाटतो, खरा वाटतो. त्याचं अस्तित्व कुणाला करू ज्ञानी आणि अज्ञानी. बरोबर संसाराला यथार्थाने ओळखत असतो त्याला ज्ञानी पुरुष म्हणायचा. आणि जो त्याच्यामध्ये फसतो त्याला कोणता म्हणायचा, अज्ञानी पुरुष असं म्हणा. नसतीच शामी का योमी दैसे दिसिद्ध का अंतरी दिसणे क्षणा एका. नसतीच शामी का, आकाशाच्या ठिकाणी पाहिल्यानंतर कोणता रंग दिसतो आपल्याला, निळा. शामी का श्यामवर्ण, श्यामवर्ण हरी मूर्ती डोळसा सादरी तुकोबराने देवाला तुकोबराला नेण्याकरता रथ घेऊन आला होता ना परमात्मा. त्यावेळेला मूर्तीचा रंग होता, मूर्ती काय श्यामवर्ण हरी मूर्ती डोळसा असं सुंदर वर्ण आहे. श्यामिका व्योमी दिसे तसं आकाशाच्या ठिकाणी निळा रंग आपल्याला प्रतीत होतो. खरोखरच निळा रंग आहे का दिसण्यापुरता आहे, तरी दिसणे क्षण आहे का हो, ते दिसणंही सुद्धा खरं आहे का आपण आपल्या दृष्टीने खरं आहे. वास्तविक त्याच्या ठिकाणी आकाशाच्या दृष्टीने विचार केला तर त्याच्या ठिकाणी कोणताच रंग न रूपमस्य होत तो. देखता आहे नाही, स्वप्ने मानिले लटके तरी निर्वाह का एकसारखे. खरोखरच आहे, स्वप्नाला अस्तित्व तुम्ही दिलं, निर्वाह का एकसारखे, एक क्षणभर असते का सारखं. जागृतीतल्या पदार्थाचं अश्वत्थ आहे तर स्वप्नातले पदार्थ काय स्थिर स्वरूपाचे आहे का. म्हणजे जोपर्यंत स्वप्नात तोपर्यंत स्वप्न सत्य वाटते का मिथ्य वाटते. मग त्याचा मिथ्यात्वपणा केव्हा होत असतो आहे का नाही. आभाचा क्षणिका रीतीची का देखत आहे आवडे घेऊ जायचे तरी नातुडे. जैसा टिकू के जे माकडे. ते भगवंताची गोष्ट सांगतात ना, ते आई त्याला स्नान करायला लागले, मग त्या पाण्यामध्ये बसवलंच आणि बाहेर स्नान घालत. आकाशामध्ये चंद्रमा होता आणि त्या पाण्यामध्ये काय पडलं त्याचं. आणि ते परमात्मा काय करायचे, खरोखरच चेंडू आहे का म्हणून असं घ्यायचे. आता प्रतिबिंब आणखी पाण्यामध्ये पडलेलं, किती प्रयत्न केला म्हणजे हाताला येईल, कारण त्याचं अस्तित्व काय होत नाही. असण्यापुरतं आहे प्रतिबिंब का दिसण्यापुरतं आहे. मग ते हातामध्ये मग ते काय. मग शेवटी त्याची आई प्रयत्न करायला लागली. आईला सुद्धा प्रतिबिंब रडायला काय केली, म्हटलं तर चंद्र काय कर खेळायला नाही. आता काय झालं नाही का, देवाची जरी आई झाली तरी काही वस्तूच्या बाबतीत देवालाही सुद्धा प्रतिबिंब कसं घेता येईल. ते खरा चेंडू असता तर नाही. म्हणजे रडायला गेले मग ते रडणं खरोखरच होतं का, तिकडून राधा आले कोण आले आणि तिला पाहिल्याबरोबर मग स्थितप्रज्ञाच राधेला पाहून बोलले हरी आणि बैल धुतो. जाऊ दे आपला पाठ भागवताचा नाही. मग खूप
रामायणामध्ये आणि भागवतामध्ये अप्रतिम आनंद आहे. असं आहे ना ते. मग ते कशाचं आहे ते दुकान आहे, सगळं सुगंधाचं दुकान आहे. झाड कोणतं आहे ते, आणि ते सुगंधाचे ते काही येड्या बाबडीचं. अभंग संधी नाही देखत बा यावडे घेऊ जायचे तरी दिसते ते प्रतिबिंब हाताला घ्यायला लागतं कुठे. टिको की जय माकडे वानर असते ना, त्याला वाटते खरोखरच आहे, पुन्हा 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 हात घालतं, पुन्हा हात घालतं, नाहीच तर ते हातामध्ये येईल. मग पाण्यातलं प्रतिबिंब खरोखरच आहे का दिसण्यापुरतं आहे. तसा संसार आहे. जे देख नाही सकळ मनोनी चिंती चरण कमळ. तरंगभंग सांधी पडे विजोई ना पुढे होडे आणि आभासाची तेने पडे. तरंगभंग सांधी पडे विजोई ना पुढे होय. आपला तरंग दिसते, खरोखर जागा सारखा सारखा हे होत असतो. विजोई ना पुढे होडे, वीज लगेच चमकली थांबत असते का. मारुती भावाची गोष्ट सांगतात. ते म्हणले मुलांनो आपल्याकडे सगळी गरीब आहे. म्हणले मग बुवा काय उपाय. सगळ्या पोराला श्रीमंत करण्याचा उपाय म्हणला माझ्याकडे आहे. म्हटलं फारच चांगलं आहे, मधुकरी मागण्याचं काय ना कामच नको. तर म्हणला सांगा की तुम्हाला. म्हणलं मला परीस करण्याचा काय ज्ञान आहे का. म्हणलं बाबा फारच चांगलं म्हणजे एक परीस जर झालं तर भारतातली सगळी रेल्वे काय होऊन जाईल. म्हणलं कसा परीस करायचा. म्हणलं वीज चमकते ना आमलाच्या मागे तिच्या प्रकाशामध्ये. मग काय काय दगड घ्यायचा, खालचा दगड, आणि तो काय करायचा याच्यात घ्यायचा, पुन्हा खाली ठेवायचा. असं 5 वेळा करायचं. किती वेळा. म्हणलं 5 वेळा नाही 7 वेळा करू दगड जर परीस होते तर म्हणलं आमचं काय. पण म्हणलं हे 5 कोणाच्या प्रकाशात, विजेच्या प्रकाशामध्ये दगड घ्यायचा. म्हणलं कसं शक्य आहे. लक्षणभरही थांबत नाही की. म्हणलं हे जर शक्य नाही तर दगड परीस होईल. विजेवरूनच तर शोध लागला हा विजेचा. शास्त्रज्ञ लोकांनी जो शोध लावला ना तो कशावरून आहे. तिथे एकदम थोडी चक्कन काय करतो म्हणजे विजेमध्ये काय असली पाहिजे, शक्ती असली पाहिजे. 2 घर्षणातून शक्ती काय होते. 2 ढग एकत्रित झाले म्हणजे जोरामध्ये त्याच्या करायचं. डोकं कोणाचं आहे ते शास्त्रज्ञाचं आहे. ते काही आपलं काही डोकं टोपी ठेवून साजरं करण्याचं आहे. मग शोध लावला शास्त्रज्ञ लोक असते ना. याचं मोबाईलचा शोध लावणारे 3 वर्ष मुंबईतल्या लोकांना बरोबर बुद्धी काय केली पाहिजे. आपल्यालाही डोकं दिलं आहे देवाने, पण त्याच्यामध्ये पाकिट आहे पण काय शोभेचं पाकिट काय घेऊन जायचे तरी नातुरायचं संपर्क. ग्रीष्म शेषीचा वारा अन्यने जे समोर. आपण ज्ञानेश्वर महाराजाच्या आणि सोहळ्यामध्ये जातो त्यावेळेला तो वारा असतो बा. इकडून वाहतो, कधी इकडून वाहतो, कधी इकडून वाहतो. त्याप्रमाणे तैशी स्तुती नाही तरोवरा. याप्रमाणे या भवरूपी वृक्षांचा कोणतं याला आधी नाही, पुढे काही नाही, अंतही नाही. मग मध्यंतरी काही अस्तित्व असेल तरी सुद्धा यम आदिना अंतस्थिती ना रूप याची. मग त्याला आधी नाही, अंतही नाही, आणि स्थितिकाला सुद्धा नाही. ना रूप याची असेल त्याला रूपही नाही. आता कायची कोणता कोणती येऊन मिळेल. म्हणून याला नाहीसं करण्याकरता कोणतून उतरायचं आहे का. एखाद्या अशक्त माणसाला काहीतरी ओझं उचलायचं असते. कोणतून केलं तरी ते वरच म्हणून उन्मळली का. म्हणून याला काय करता येत नाही. उन्मळ म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करता येईल. आपल्या अज्ञानासाठी नव्हता थांबा लागते. माझं अस्तित्व कशामुळे प्रगत झालं.
नाही का अजातवादाच्या दृष्टीने जर संसार नाही तर भासतो, मग त्याची काहीतरी आपण सोय काही केली पाहिजे. मग कोणाच्या ठिकाणी भासतो हा प्रश्न आहे. ब्रह्माच्या ठिकाणी भासतो असं म्हणतं असंग स्वरूपात आहे, तिथे भासणं काय आहे. बरं, बुद्धीच्या ठिकाणी ते जड स्वरूप आहे, तिथे मग संसार भासू आभासाच्या ठिकाणी. आणि त्या आभासाच्या 7 अवस्था: अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अपरोक्ष, स्वप्नाश आणि हा सगळा संसार कोणाचा आहे? आभासाचा संसार आहे. म्हणून आत्मज्ञान याची लोटी खांडली का. अज्ञानामुळे हा संसार भासतो, त्याला जर नाहीसं करायचं असेल तर खांडली का म्हणजे ज्ञानाने नष्ट होतं. मला संसार वृक्षातून नष्ट करायचं तर काही साधन सांगा. ज्ञाने बी न आणि उपाय करीशी जे चुकी तरी गुंफीची अधिक आहे. एक ज्ञान केलीच करून कोणते जरी उपाय केले तरी सुद्धा संसार नष्ट होऊ शकत नाही. याचं एकच शस्त्र आहे, ते कोणतं आहे? ज्ञान. अंधार किती प्रयत्न केला तरी नष्ट होत असतो का तो? मग त्याला जर नष्ट करायचं असेल तर ते एकच साधन आहे, प्रकाश. विना प्रकाशाशिवाय अंधकार जाऊ शकत. ज्ञानरूपी अंधकार नष्ट करायचा असेल तर त्याला कोणतं साधन आहे? ज्ञान हेच साधन आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला शोकनिवृत्ती करता कोणतं साधन सांगितलं? ज्ञाने विना एके उपाय करशी जे तुझे म्हणून गुंफीशी अधिक रुपये. उलट नष्ट तर होणार नाही, पण गुंतून गेल्याशिवाय राहणार नाही. आणखी पुन्हा याचा विचार केलेला आहे, कसा नष्ट करायचा वगैरे उत्तम उपाय सांगितले, त्याचा विचार कधी. इथंच थांबा.